गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। करारे बापांनो साधन हरीचे, करारे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका। जेने नाही जन्म यमाची यातना, जेने नाही जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही। साधनाचे सार मंत्र बीज हरी, साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक। कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी। एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप। हरिमुखी गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे। विठ्ठल 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 विठ्ठल। बोला पुंडलिक वरदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकंतं नमामि। पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता। रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्य त्रैजननी देवांचिया, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं। विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं। नमामि जोगं शिरसा गुरुंतं, मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या। श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत। करारे बापांनो साधन हरीचे, करारे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका। हरिमुखी गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे। आज या ठिकाणी या पवित्र पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा नाथराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात। वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची कीर्तनाची सेवा आहे। वैकुंठवासी विष्णू बाबुराव आवारे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजचं कीर्तन। या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान गंगा भागीरथी जिजाबाई विष्णू आवारे, सौ रेखा दिलीप घोरपडे, श्री ज्ञानेश्वर विष्णू आवारे आणि श्री सचिन विष्णू आवारे, समस्त आवारे घोरपडे परिवार आप्तस्वकीय सर्वांच्या या भगीरथ प्रयत्नातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे। जमलेली सर्व संत मंडळी, परिसरातून आलेले आप्तस्वकीय कीर्तन प्रेमी संत सज्जन मायबाप आणि तुम्हा सर्व वैष्णवांच्या सानिध्यामध्ये आपल्याला थोडा वेळ ही भगवत सेवा करण्याचा आज तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीचा सुयोग या निमित्ताने प्राप्त झालेला आहे। प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। मोठी परम भाग्याची गोष्ट आहे। मानवी जीवनामध्ये सत्संग घडणं याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतं नाही। विठ्ठल जन्माला आलेल्या जीवाला एके दिवशी हा लोक सोडून जावं लागतं। ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेले, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी। हे दोन सोहळे मनुष्याच्या जीवनात होतच असतात। बारसं आणि आपल्या भाषेमध्ये तीरसं नाही का, जन्म मृत्यूच्या सोहळे या दोन सोहळे आहेत। वर्ष श्राद्ध वगैरे आपल्या जीवनामध्ये कधीतरी हा योग येणार आहे। आपल्यालाही जाऊन 1 वर्ष होणारच आहे।
जन्माला येऊन बरीच वर्ष झाली, पण मेल्यानंतर 1 वर्ष होणार आहे, 10 दिवस होणार आहेत, जसे क्रियाविधी होणार आहे, श्राद्ध होणार आहे. मुलं भाग्यवान पुण्यवान असतील तर वर्षानुवर्ष पुण्यतिथी चालवतील. काहीतरी आपल्या जीवनामध्ये हे घडणार आहे. देह पडल्यानंतर केली जाणारी साधना ही आपल्याला काही प्रवासाच्या कामाला येते. मनुष्याच्या जीवनामध्ये पुत्रसंतती चांगली निघाली तर ते काय करतील? ज्ञानदान करतील, अन्नदान करतील, वस्त्रदान करतील, दक्षिणादान करतील आणि तुमच्या प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करतील. तुम्हाला मुक्त करू शकत नाहीत. मुलांनी केवढा जरी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केला तर तो तुमच्या उद्धाराला कारण ठरू शकत नाही. तुमच्या प्रवासातले अडथळे दूर करेल तिथपर्यंत जाणारे आणि त्याच्या जीवनामध्ये समाधानाला प्राप्त होईल तो की माझ्या जीवनात मी वडिलांचं हे केलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये ही वडिलांची सेवा मला घडलेली आहे, त्याला मानसिक समाधान प्राप्त होईल आणि तुमचे प्रवासातल्या अडचणी दूर होतील. पण मुक्त होण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागेल. विठ्ठला जिवंतपणी करूनही ते कृत्य करून तुम्ही मेलात. जिवंतपणी करूनही ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलं आणि मुलांनी तुमच्या नावाने यज्ञ जरी केले तरी ते तुमच्या उद्धाराला कारण ठरू शकत नाही. पूत नावाच्या नरकातून फक्त पुत्र बाहेर पडू शकतो. एक असते 33 प्रकारचे नरक आहेत ना, त्याच्यात एक पूत नावाचा नरक आहे. मुलांनी केलेलं अन्नदान नामचिंतन तुम्हाला नरकात पडू देत नाही, पण उद्धाराला मात्र तुम्हाला चांगलं वागून मरावं लागेल. तुम्हाला महाराज आम्हाला काय चांगलं वागायचे, पोराला सांगून जाऊ मेल्यावर चांगला महाराज लावा, मोठं गोड जेवण अन्नदान करा असं सांगून जाऊ. नाही नाही नाही, त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आपुली आपण करा सोडवण, 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 आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. म्हणतात बा आपण आपल्या उद्धारासाठी काहीतरी करा. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या जीवानं जगण्यासाठी प्रयत्न करू नये. जगण्यासाठी प्रयत्न करणारा जीव आहे की तो खाण्यापिण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतो, ऐश्वर्य मिळवण्यासाठी, संपत्ती धन मान पद प्रतिष्ठा याच्या प्रयत्नासाठी तो जीवन जगत असतो. पण थोडासा विचार जर आपण आपल्या जीवनामध्ये जर केला तर लक्षात येईल या गोष्टी सगळ्या प्रारब्धानं मिळणार आहेत. प्रयत्न वादानं मिळणाऱ्या गोष्टी हे नाहीत. प्रयत्नानं मिळणारा फक्त मोक्ष आहे जगात. नामदेव महाराज, दुसऱ्या जगात कोणी नाही. धन प्रारब्धानं मिळतं, मान प्रारब्धानं मिळतो. प्रयत्नानं कला मिळवता येते, प्रयत्नानं कला मिळवता येते आणि कलेच्या द्वारा मोक्षापर्यंत जाता येतं.
प्रयत्नाने मिळणाऱ्या गोष्टी आहेत जगात, नाही असं नाही. निरोगी शरीर प्रयत्नाने प्राप्त करता येतं, पण त्याच्यासाठी प्रयत्न करून उपयोग काय? शेवटी एके दिवशी जाणारच आहे ते. प्रयत्नानं सदृढ होता येईल, शरीर बलवान बनवता येईल, निरोगी बनवता येईल, पण शेवटी अंतिम ध्येय मरावं लागणार हे मात्र सत्यच आहे ना. पहिलवान लोक मरत नाहीत का? अहो, व्यायाम करताना झटका येऊन मेलेले आपल्याला बरेच लोकांचे ते पेपरवर, यूट्यूबवर, त्या याच्यावर लोकांच्या पाहायला मिळालं. आमच्याकडे एक वारकरी होते, शुगर झाली त्यांना, आणि मग डॉक्टरांनी सांगितलं आता काय करता म्हणे तुम्ही? पहाटे उठून म्हणायला लागले, वारकरी म्हणायला लागल्या, नाही का मी पहाटे उठतो आणि पहाटे उठून काकडा करतो म्हटले. त्यांनी सांगितलं आजपासून तुम्हाला एका जागेवर बसायला जमणार नाही, पहाटे उठून तुम्हाला रोज 5-6 किलोमीटर फिरावं लागेल, तर तुमचं शरीर सौष्ठव व्यवस्थित राहील. वारकऱ्यांनी ते ठरवलं. विकू कमी करता का याचा थोडासा? आणि मग वारकऱ्यांनी ठरवलं, म्हटले ठीक आहे. मग वारकरी काकडा बंद करून पहाटे फिरायला जायला लागला. कशासाठी फिरायला लागला? काकडा बंद केला आणि पहाटे फिरायला लागला, की जगण्यासाठी फिरायला लागला. जास्त दिवस माझं आयुष्य मिळावं म्हणून फिरायला लागला. एके दिवशी फिरता फिरता घाम आला रस्त्याने चालताना, आणि घाम आल्यावर तुम्ही काय पुराण ऐकल्यासारखे ऐकायला, तिथंच झटका आला आणि मरून पडला. कुठं? रस्त्यावर मेला. प्रयत्न कशासाठी करू लागला? जगण्यासाठी. आणि तोच वारकरी जर काकडा करत 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 त्यांनी देह ठेवला असता तर मोक्षाला गेला असता, त्याची 4 चौघामध्ये सत्कीर्ती झाली असते. जगण्यासाठी प्रयत्न करू नका, खाण्यापिण्यासाठी प्रयत्न करू नका, काही एखाद्या पदप्रतिष्ठेसाठी प्रयत्न करू नका. पद धनवान बनवतात, मानवान बनवतात, पण कोणतं पद तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जात नाही. एखादा आमदार, खासदार, मंत्री काही जे झाला त्यांनी काय मिळेल? 4 लोकात सन्मान प्राप्त होईल आणि धनवान म्हणून जगामध्ये कीर्ती होईल. यांनी मोक्ष नाही. मग प्रयत्नच जीवनामध्ये जर तुम्हाला करायचा असला तर केवळ एकाच गोष्टीसाठी करा, की माझा उद्धार झाला पाहिजे, याच्यासाठी करा. विठ्ठल रात्रंदिवस हा विचार करा. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. हीच भावना मनामध्ये ठेवा. कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करेल नारायण, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. पावेण, माझा उद्धार होईल का? काय कृपा करील नारायण, माझ्यावर भगवान परमात्मा कृपा करतील का? ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अशी अवस्था आपल्या मनामध्ये सदैव निरंतर जागृत राहिली पाहिजे. वृत्तीवर विवेक आरूढ झाला आणि सद्विवेकाची प्राप्ती झाली की जीवाला आपण आपल्या जन्मात येऊन काय करायला पाहिजे हे कळायला लागतं. विवेक वाचून नाही. आणि विवेक सत्संगाशिवाय प्राप्त नाही. बिन सतसंगो विवेकन होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. सत्संगाशिवाय विवेक मिळत नाही आणि सद्विवेकाशिवाय आपल्याला उद्धाराची दिशा सापडत नाही. म्हणून संत तीर्थ विवेका आसनी की जी ज्ञानोबा कशासाठी म्हणतात? संताच्या जवळ विवेक आहे, संताजवळ गेलं पाहिजे.
आणि साधू पुरुषांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर नित्य अनित्य, खरं खोटं, चांगलं वाईट, आपलं काय आहे, आपण कशासाठी आलोत, या गोष्टीचा विचार करायला लागतो. मनुष्य जीवन म्हणजे जीवदशा म्हणजे अज्ञानात वावरणारी वस्तू आहे. पण या जीवाला जर मुक्त व्हायचं असेल तर संताशिवाय प्राप्ती नाही. विठ्ठला विठ्ठला जीवानं एक करावं लागतं. आपल्याला कळत नाही ना, आपल्याला समजत नाही, आपण अज्ञानी आहोत याची जाण ठेवून एखाद्या महापुरुषाच्या मतानुसार वागायला शिकलं पाहिजे. घरात सुनेला समजत नाही ना, तिने सासूला विचारलं पाहिजे. व्यवहारामध्ये पुत्राला काही समजत नाही, त्यांनी बापाला विचारलं पाहिजे. आणि परमार्थामध्ये शिष्याला काही कळत नाही, त्यांनी गुरुच्या मताने आचरण केलं पाहिजे. पण आपल्याकडं असं आहे, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग किंवा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते येण्याची बंधे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. स्वयंबुद्धीनं जर वाटचाल करायला लागलात तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. पण सद्गुरूच्या वचनानुसार जर चालायला लागलात तर मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. इथे मोक्ष असे आयता ज्ञानोबराय म्हणतात ना, इथं मोक्ष आयता आहे, आपल्याला सहज प्राप्त होतो. पण त्याच्यासाठी आपला संतांच्या वचनावर विश्वास असणं महत्त्वाचं आहे. महाराज संते सांगितले ते केले जतन. निळोबाराय सांगतात, नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन, मतमतांतरा नाही दिले म्हण, हृदय धरिले हरीचे चरण. ही अवस्था जर तुम्ही तुमच्या हृदयामध्ये ठेवली आणि संत वचनानुसार जर जीवन जगायचं ठरवलात तर तुमचा मोक्ष नव्हे, तुमचा उद्धार झाला म्हणून समजा. विठ्ठला विठ्ठला साधू पुरुष आपल्याला दोनच गोष्टी या जन्मामध्ये दाखवतात. साधू काही फार बोलत नाहीत, संत दोनच गोष्टी सांगतात, एक खरी आणि दुसरी खोटी. तुम्हा आम्हाला काय निवडायचंय ते आपण निवडा. महा विठ्ठला विठ्ठला महापुरुष आपल्याला ह्या दोनच गोष्टी सांगतात, एक गोष्ट खरी आणि दुसरी खोटी. फार काही बोलत नाहीत. साधू पुरुषाचे तुम्ही सगळे ग्रंथ, शास्त्र, पुराण सगळे जरी श्रवण केले तर त्याच्यातून तुम्हाला हे कळेल की याच्यात खरं काय आहे आणि खोटं काय आहे. या गोष्टीचा निवाडेल. महाराज म्हणतात, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा. आम्ही इथं आलो ते दोन गोष्टी सांगण्यासाठी, एक खरी आणि एक खोटी. मग या जगामध्ये खरं काय आहे आणि या जगात खोटं. खोटं कळालं पाहिजे आपल्याला. जोपर्यंत खोटं खोटं वाटत नाही तोपर्यंत आपल्याला खोट्याची संगती सुटत नाही. महापुरुष मोठी बोंब मारून सांगतात, जीव घाले महाराज, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इरझार हरिबीण सांगतात. पण आपल्याला ते खोटं वाटतं का? नाही वाटत. वाजत असे बोंब कोणी नायकती, ते आपल्या अनुभवालाच यावं लागतं. हे बघा, हे खोटं आहे हे कळालं की माणसाला सोड म्हणायची गरजच नाही. ते आपोआप महापुरुषाला कळालं, त्यांनी एका मिनिटात संसार सोडला. संसारी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले पुढे ते का वेडे म्हणावे. ते वेडे होते का? वेडे नाही, ते जाणते होते. त्यांना त्याचा अनुभव आला. 18 भार वनस्पती
फुले फळे वळती बावी त्या पोखरणी थाप टाकीचा गिरे बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहते ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग शेविते. मग एवढं सगळं सोडलं त्याचा अर्थ त्यांना त्याचा भाव कळाला. विठ्ठला विठ्ठला प्रातस्मरणीय श्री गुरु महाराज दृष्टांत सांगत होते. रस्त्याने एक मनुष्य चाललेला आहे म्हटले सायकलवर. आता त्यांच्या काळातला दृष्टांत आहे. सायकलवर चाललेला आहे आणि जात असताना मग एक रस्त्यावर एक नोट पडलेली दिसली त्याला. त्या काळातली 50 रुपयाची, सायकलच्या काळातली 50 रुपयाची नोट दिसल्याबरोबर आता त्याने ती नोट पाहिल्यावर आता नोट दिसावी ती नोट ओलांडून पुढं जायला सुद्धा राका बंकाच्या खंडानातला मनुष्य लागतो नाही तर मग ते पाहिल्याबरोबर आता ते माणसाचा स्वभावच असतो लालशी नाही का. आणि ते पाहिल्याबरोबर त्यांनी सायकल उभी केली. आता रस्त्यामध्ये ती नोट पडलेली आहे आणि थोडा विचार करायला पाहिजे. भर रस्त्यात पडलेली 50 रुपयाची नोट कोण ठेवील. ज्या अर्थी रस्त्यावर ठेवलेली त्या अर्थी ती कशी आहे खोटी असं मानायला त्यांनी अंदाज लावायला पाहिजे. महाराज दृष्टांत सांगायचे. एक आंधळा मनुष्य आणि त्याचा मित्र दोघंजण रस्त्याने चालले होते. दृष्टांत आहे का. तुकारामबुवा वगैरे आता नामदेवबुवा सगळी संत मंडळी जमलेली आहेत. मग ते जात असताना ते एक म्हणायला लागला आंधळ्याला जरा इथं थांब म्हणे मी जाऊन तिथं एक हे आहे तुमच्याकडे भोपळा म्हणतात दुधी भोपळा नाही का कद्दू म्हणतात. दुधी भोपळा म्हणतात आमच्याकडे त्याला कद्दू म्हणतात नाही का. तो दुधी भोपळा होता रस्त्यावरून. तो म्हणायला लागला आंधळ्याला तिथं थोड्या वेळ थांब मी जाऊन कद्दू घेऊन येतो. तो दुधी भोपळा घेऊन येतो. त्या आंधळा जाग्यावरच म्हणायला लागला भोपळा कुठे म्हणे रस्त्याच्या कडेलाच. मग त्याने कडू आहे चल पुढे. कसा आहे तो कडू आहे. मग हा म्हणायला लागला तुला कसं कळालं. त्याने सांगितलं अरे अंदाज लाव ज्या रस्त्यानं हजारो माणसं रोज वागतात त्या रस्त्यावर एवढा मोठा भोपळा राहणं म्हणजे एक तर तो कडू असला पाहिजे नाही तर त्या शेताचा मालक कडू असला पाहिजे म्हणले. त्यांनी सांगितलं इथं कोणी मालक नाही जवळ जाऊन पाहिलं तर तो कडून निघाला. अशा काही गोष्टी अंदाजानं काही गोष्टीचा विचार करायचा असतो. लक्षात ठेवा जीवन जगत असताना विचाराला फार मोठं महत्त्व आहे. विठ्ठला विठ्ठला तसाही आणि विचार करायला हवा होता. पण सायकल जवळ घेऊन गेलेले आहे तो. मग पाय खाजवण्याच्या निमित्तानं खाली वाकला आणि थोडंसं मन लावून पाहिल्यावर याच्या लक्षात आलं की नोट खोटी आहे. आता एवढा मोठा प्रयत्न केला एवढे मोठे कष्ट केले एवढं सगळं केलं पण खाली वाकल्यावर याला कळालं खोटं आहे. एवढे प्रयत्न जरी केले तरी आता घेण्याची इच्छा होईल का नाही. का कळालं खोटं आहे आणि याला घेतलं तरी याचा काही फायदा होणार नाही. तसं आपल्याला कळालं पाहिजे म्हणून महाराजांनी वर्णन केलं. जाण तेने गुरु भजिजे महाराज म्हणतात. अज्ञानपणानं नव्हे चाणाक्ष बुद्धीनं सद्गुरूची सेवा करा आणि त्या सेवेतून तुम्हाला 2 दृष्टी प्राप्त होईल. एक खरी आणि खोटी दुसरी योग्य आणि अयोग्य. मग प्रयत्न करावा कशासाठी खऱ्यासाठी करावा का खोट्यासाठी करावा. माणसानं खऱ्यासाठी जगावं का खोट्यासाठी जगावं हा एक मोठा शास्त्राचा भाव आहे. विठ्ठला विठ्ठला भगवंत खरा आहे आणि संसार खोटा आहे. मग जगावं कुणासाठी नाशिवंत संसारासाठी. अरे ज्या संसारामध्ये कितीही केलं काहीही केलं आयुष्यातला क्षण जरी वाया घातला तरी संसारात सुख मिळत नाही. संसार सुखाचा होत नाही आणि संसारामध्ये रात्रंदिवस बेजार झालेल्या माणसाचे कुणाला उपकार वाटत नाही. कितीही करा संसार सुखाचा होत नाही. ते ज्ञानोबरायांनी म्हणून जाणं अवघाची संसार पण तो संसार वेगळा आहे आपला संसार वेगळा आहे. त्यांनी संसार केला तो जगाचा केला आणि आपण जे संसार करायलो ते बेवड्या पोरायचा. विठ्ठला विठ्ठला त्यांनी केला अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार
केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या विको कमी करा विठ्ठल स्वरूप स्वरूप सर्दी झालेली आहे वारीची पण महाराज म्हणतात अवघाची संसार केला ब्रह्मरूप त्यांचा संसार वेगळा आपला वेगळा आहे आपण ज्याच्यासाठी जगायला लागलो ते आपल्या जीवनात काही आपल्या कामाला येणार नाही आपल्या उद्धाराला मोक्षाला कारण ठरणार नाही पण या संसारासाठी प्रयत्न करू नका मन महाराज म्हणतात कशासाठी प्रयत्न करा अभंगाच्या पहिल्या चरणात रे बाबा साधन हरी रे करा 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 रे बाबा साधन हरी रे गान करणे निगरणे हरि मुख हरि मुख हरि मुख हर बल जगा गानी करनी हरे मुख गाना हर बल जगा हरे मुख गाना हर बल जगा करा रे बापानो महाराज म्हणतात बापानो अरे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेले तुम्ही सर्वजण आहात मग काय करा साधन हरीचे साधन करा वाया जाणार झणीकरणीचे करू नका जे वाया जाणार आहे ते करू नका वाया जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या प्रपंचामध्ये त्याचा विचार मात्र आपल्या जीवनामध्ये करणं चांगलं नाही पण झणीकरणीचे करू नका हरीचे साधन करा आता हरीचे साधन कोणते आहेत या जगतामध्ये हरीचे साधन आनंद आहे महाराजांनी सांगितलं ना काही विहंगम मार्ग आहेत काही सूक्ष्म मार्ग आहेत आणि काही दुस्तर मार्ग आहेत देवाच्या जवळ जाणाऱ्या वाटा फार आहेत एक वाट नाही या विना अनेक असता पै साधन फार साधन आहेत पण एक करा आणि नका काही गबाळाचे भरी महाराज म्हणतात पडो येते थोरी नागवण इथं आल्यावर इतर साधनामध्ये पडू नका जी बाकीची साधनं कराल ती तुम्हाला आणि मोक्षापर्यंत घेऊन जाणारी नाहीत इथंच तुमचा अहंकार वाढवणार आहेत नाना साधनाच्या
केल्या खटपटा परित्या न पवती याच्या दारवंठा जाणू जाता जाणीव घाली आड फाटा योगाभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटावो असे अनेक साधन आहेत. पण या साधनाच्या मागे नका जाऊ. मग काय करा? स्वल्प वाटे चला जावो स्वल्प वाटे चला जावो स्वल्प वाटे चला जावो स्वल्प वाटे चला जावो वाचे गावू विठ्ठल वाचे गावू विठ्ठल वाचे गावो विठ्ठल वाचे गावो विठ्ठल वाचे गावो विठ्ठल वाचे गावो विठ्ठल स्वल्प वाटेत लागावो वाचे गावो विठ्ठल वाचे गावो विठ्ठल वाचे गावो विठ्ठल स्वल्प वाटेत स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गावू विठ्ठल. महाराज म्हणतात आऊ नका. वाया जाणाऱ्या गोष्टी फार आहेत बघा. झणी करणीचे करू नका. वाया जाणारं करू नका. का करू नका? ज्ञान मिळवलं, जीवनामध्ये फार परिश्रमानं ज्ञान प्राप्त केलं, पण त्या ज्ञानाबरोबर जर अहंकाराची जोड झाली तर एका क्षणात ज्ञान वाया जातं. वैराग्य प्राप्त केलं, 1000 वर्ष तपश्चर्या करीत बसला आणि 1 मिनिट जरी मनानं धोका केला तर सगळं वाया जातं. तप वाया जातं, जप वाया जातो, ज्ञान वाया जातं. किती मोठेचं वाया गेलं. धडक मारिली नारद, आपल्याला माहीत आहे. दुर्योधना मारिलंय, किती चांगलं वागा, एकदा पाय घसरला की पहिल्यासारखं वजन राहत नाही. विठ्ठला असा हा भाव आहे, अशी सामर्थ्य शक्ती आहे. पण याच्या पाठीमागं करू नका. साधना करत असताना जर आपल्याद्वारा काही दोष घडला तर त्याच्यामुळं पुण्य तर सोडा, पण असं होईल की यमाचा पाहुणा प्राणी होय. आणि शिक्षा कोणाला आहे? अज्ञानी मनुष्याला फार मोठी शिक्षा होऊ शकत नाही, पण जाणत्या माणसाच्या द्वारा जर काही पाप घडलं, सहज जरी त्याच्याद्वारा पाप घडलं तरी त्याला मोठे यमाचे यमदंड त्याच्या पाठीवर बसल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून जीवनामध्ये असं काहीतरी करा की ज्याच्यामुळं तुम्हाला हे दुःख भोगावं लागणार नाही. अभंगाच्या ध्रुवचरणा नवे जन्म यमाची यातना जेने 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 नये जन्म जेने नये जेने
महाराज जेणे नाही जन्म, ज्याच्यामुळं पुन्हा दुःख पुनरावृत्तीला पडावं लागणार नाही आणि यमाच्या यातना आपल्याला होणार नाहीत. नाही तर बाकीच्या साधनेमध्ये पडलं तर आपल्याला या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. ज्ञान मिळवत असताना ज्ञान मिळवण्याची आशा शिल्लक राहिली, जन्म आहे. आणि चांगला भक्त म्हणून घेत असताना पाय जर चुकला तर यमाचा त्रास पाठीमागा आहे आपल्या. असं एखादं साधन आम्हाला सांगा की ज्या साधनामुळं जन्मही नाही आणि यमाच्या यातनाही नाही. असं या जगात साधन कोणते? संत वर बसले आणि त्यांनी बैठक मांडली. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि सार ते काढिले. निवडून त्यांनी बाहेर सगळा विचार विनिमय केला. विद्वानाची बैठक होती, अज्ञानाची नव्हती बरं का. अज्ञानाच्या बैठकीमध्ये काही तथ्य बाहेर पडत नाही. शेवटी वादाची ठिणगी पडते आणि माणसं बाजूला जातात. पण ज्यावेळेला विद्वान माणसं एकत्र येतात त्या विद्वत्तेतून मात्र जगताच्या कल्याणाचा विचार बाहेर पडतो. मग ते बसलेले आहेत वर आणि ज्ञानदृष्टीनं त्यांनी विचार केला सगळ्या साधनाचा. ऐशे शोधियले मार्ग नाना परी, नयेती प्रतिती मग सांडियले दुरी. सगळ्या साधनाचा विचार केला. मागे आम्ही सर्व काही केले, जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे नात्राय म्हणून आम्ही सगळं केलेलं आहे. मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही, भवता पश्रमी दुःखे पिडले निववू त्या. आम्ही हेच केलेलं आहे. पण या कलियुगामध्ये बाकीचे साधनं चालत नाहीत का? अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. अवघ्या कलीन घडे साधन, कलीन घडे साधन, कलीन घडे साधन, कलीन घडे साधन. उचित विधी विधान, उचित विधी विधान, उचित विधी विधान, उचित विधी विधान. नकळे नघडे सर्वथा, नगणे सर्वथा, नकळे नघडे सर्वथा, नगडे नगडे सर्वथा. काही जाणावे नेनावे बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान. नकळे नघडे सर्वथा. हे कलियुगामध्ये होऊ शकत नाही. मग कलियुगामध्ये एकच आहे. महाराज म्हणतात अनिकया काळे नचले उपाय, धरावे ते पाय विठोबाचे. अवघेची पुण्य असे तया पोटी, अवघिया तुटी होय पापा. या युगामध्ये काही करू नका. योग याग विधी हेने नव्हे, वायाची उपाधी दंभधर्म. तुम्ही म्हणाल महाराज साधन क्षीण झाले का? नाही, साधन क्षीण झाले नाहीत. साधनात पावर अजूनही आहे, करणारात राहिली नाही. आजही योगात पावर आहे, आजही यागात पावर आहे, आजही तपात पावर आहे, पण करणारात नाही. विठ्ठला तुम्हा आम्हाला शोभणारं, तुम्हा आम्हाला जपणारं सगळ्या संतांनी सार निवडून काढलं. काय मग ते कोणतं सार आहे? महाराज तिसऱ्या चरणामध्ये साधनांचे सार मंत्र बीज हरे, 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 साधनांचे सार मंत्र बीज
आत्मतत्वधरी तोचे आत्मतत्वधरी तोचे महाराज म्हणतात बा सगळ्या साधनांचं सार आम्हाला, जेणेकरून आम्हाला मोक्ष मिळेल, आमच्यासारख्याला करायलाही जमेल आणि जे करत असताना आम्हाला दुर्बुद्धी निर्माण होणार नाही आणि आमचा उद्धार होईल असं सांगा. मग सार ते काढिले निवडोनी काय साधनाचे सार, सर्व साधनाचं सार मंत्र बीज हरी आणि बीज मंत्र हरी आहे. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाभुनी शहाणा आणि फायदा काय जळतील पापे जन्मांतरी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा जाशी जणी. तुम्ही जीवनामध्ये काही केलं आणि भजन नाही केलं, काहीच केलं नाही असा त्याचा अर्थ होतो. भजन हे सर्वश्रेष्ठ आहे. तुका म्हणे येथे भजन नामापेक्षा मोठं काही नाही आणि नामा एवढं सोपं साधन कोणतं नाही. म्हणजे नामसंकीर्तन साधन पै सोपे. याला काळ वेळ नाम उच्चारिता, याला काळ वेळेची गरज नाही, अधिकाराची गरज नाही. कोणी घ्या यारे यारे नर नारी बाळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र चांडाळा ही अधिकार ना बाळे नारी नर आदी करून वेश्या हे कोणी या कसलाही या आणि कोणी भजन करा. इथं असं नाही की ब्राह्मणांनीच केलं पाहिजे, क्षत्रियांनीच केलं पाहिजे, वैश्यांनीच केलं पाहिजे, शूद्रांनीच केलं पाहिजे, हरिभक्तांनीच केलं पाहिजे, शैवांनीच केलं पाहिजे, वैष्णवांनीच. जातीचा पंथाचा धर्माचा काही नाही, कोणी या निर्णय याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हा ईशा वेदमन नामामध्ये नाम साधना करतं, याची काही गरज नाही. आणि हरी 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 म्हटलं तरी त्याचे फायदे फार आहेत. तेने मायाजाळ तोटा येईल, पुन्हा भगवत प्राप्ती होईल, विषय आपले संपून जातील, अशुद्ध असणारा जीव परमपदाला प्राप्त होईल, त्याच्यामध्ये सोवळापणा समदृष्टी त्याला निर्माण होईल. आणि जीवनामध्ये जर तुम्ही ही साधना नाही केली तर मग काहीच केलं नाही असं होईल. दृष्टा सांगत असतात महापुरुष मंडळी. काशी क्षेत्रामध्ये एक मोठा महात्मा राहत होता बघा, साधू होता. आणि त्यांचा एक शिष्य नेहमी यायचा महाराजांच्याकडे, महाराज माझी परीक्षा घ्या म्हणायचा, माझी परीक्षा घ्या.
मग परीक्षा घ्या म्हटल्यानंतर मग असं व्हायचं की आता परीक्षा देणं म्हणजे खरा गुरु परीक्षा घेतही नाही आणि शहाणा शिष्य परीक्षा देतही नाही का. गुरुला वाटतं याची परीक्षा घेतली पहिला नंबर काढला की ते अहंकारानंच मरतं मला, माझा पहिला नंबर आला माझा पहिला नंबर आला असं होतं. म्हणून आमच्या संस्थेमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी परीक्षाच दिल्या नाहीत 4थ्या वर्षाच्या. अभ्यास करायचा बरोबर. आता आपले मोठे कदम माऊली नाही परीक्षा दिली संस्थेमध्ये, 4 वर्ष अभ्यास केला. पण अधिकार संपन्न पुन्हा एक आमचे हे होते भार्गवानंद शास्त्री महाराज होते, खूप मोठे विद्वान आचार्य शास्त्री, सगळे मोठा अभ्यास केलेला पण कोणत्याच परीक्षेला गेले नाहीत. ते परीक्षा द्यायची नाही, परीक्षेच्या दिवशी गैरहजर आणि वर्षभर हुशार अभ्यासाला. त्यांना विचारलं का हो, म्हटले भार्गवानंदजी असं का करतात. त्यांनी सांगितलं बाबा या परीक्षा काय करतात, परीक्षा एक तर मान सन्मान मिळवून देतात आणि मान सन्मान आला की अहंकार येतो म्हणले, मग साधना करायची तर मी पक्का झालो असं वाटायला लागतं म्हणले आणि पुन्हा ते पुस्तक उघडण्याची इच्छा राहतच नाही. नुसतं एखाद्या लहान लेकरं मृदंग वाजवतात ना, यांची स्तुती करू द्या, वा 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 सुंदर मृदंग वाजवला, दुसऱ्या दिवशी ते पहाटे उठतच नाही. हां, मग स्तुती परावी मुखे रुचिकर, प्रीती पात्राचा स्तुती विषासारखी आहे बरं का. म्हणून स्तुती सन्मुख करू नये, माघारी करावी आपल्या असे काही भाव आहेत. पण तरी ऐका. मग म्हटले महाराज माझी परीक्षा घ्या. त्याने बेटा आता माझं वय झालेलं आहे, तो अभ्यास केला सगळं खरं आहे पण मला काही तुझी परीक्षा घेण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाही आहे. आता तू काय कर, हे माझ्यासमोर जो हे म्हटले वटवृक्ष जो आहे त्या वटवृक्षाखाली जाऊन बस आणि वटवृक्षाखाली जाऊन बसल्यानंतर तुला जेवढं येतं तेवढं म्हण. एक पान गळून खाली पडलं की त्याचा अर्थ तू ओळखायचा की माझी इथं काय झाली, चूक झाली असं म्हणायचं. म्हणून ठीक आहे. गेला तो वटवृक्षाखाली आणि गेल्याबरोबर त्यांनी त्याचा जो काही अभ्यास आहे तो सुरुवात केला, वेदाचे मंत्र म्हणायला सुरुवात केला. पण सुरुवात करत असताना ओम असं काही म्हणावं का नाही, भद्रम कृणी विष्णुयामध्ये तो सुरुवात केली. पहिल्या श्लोकाला सगळे झाडाचे पानं गळून खाली पडले, झाडाला एकही पान नाही. शिष्य दचकलाच, श्लोक म्हणला एकच आणि चुका एवढ्या. घाबरून आला. महाराज अहो म्हणले वडाला एकही पान राहिलं नाही, पण म्हणलाच कसं भद्र. तसं नाही म्हटले, हे विसर हरी ओम म्हणायला पाहिजे होतंच ना अगोदर. जा म्हण हरी ओम भद्रम असं म्हटलं असतास तर गेला आणि हरी ओम म्हटल्यावर खाली पडलेले सगळे पानवरी. पण वेदाची हे बीज हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी हरी बोला. म्हणून महाराजांनी सांगितलं की हे वेदाचं सार निवडून काढलेलं आहे आणि त्याच्यातून महाराजांनी हा बीजमंत्र हरी निर्माण केलेला आहे. वेदाचे हे सार बीजमंत्र हरी फक्त एवढंच आहे, आत्मतत्वधरी तोची एक आहे. पण कळणारे थोडे आहेत ना. भजनावर निष्ठा ठेवणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे, भजनावर निष्ठा बसतच नाही. फाफवर जेवढी निष्ठा बसेल, एखाद्याच्या पाठीमागं जेवढा समाज लागेल तेवढा आमच्या वारकरी संप्रदायाच्या लादार लोक लागत नाहीत. त्याचं कारण आहे हे कळायला माणूस खानदानी लागतोय, वाटवरच्याचं काम नाही. विठ्ठला विठ्ठला पळतील पळतील बघा कुठं पळायचे. आता काल त्या गुरुपौर्णिमेच्या टेटसून लक्षात येईल कोण कोणाच्या मागं येते. बहुतांश लोकांच्या डीपीला जर त्या टेटसला जर पाहिलं तर वारकरी कीर्तनकार लोकांचे नाही डीपी त्यांच्याकडे, ते वेगळेच लोक याच्या शिकवणारे. त्याचा ओळख असा आहे की यांची योग्यता नाही तेवढी. काय नाही, त्यांची योग्यता नाही. आत्मतत्व आपला अधिकार तेवढा निर्माण केला पाहिजे, विचार श्रेणी शुद्ध केली पाहिजे आणि अंतिम साधन भजन आहे. 18,000 श्लोकामध्ये शेवटी काय सांगितलं, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तन्नमामी हरिपरम. नामापेक्षा श्रेष्ठ नाही. शुकदेवानी हेच सांगितलं. 18,000 श्लोक अगोदर सांगितले, 17,000 काय 999 श्लोक आणि त्याच्यात प्रार्थना एवढीच केली, भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो नाम संकीर्तनम यस्य. मग एवढा मोठा महात्मा सांगतो जन्मभर काय करायचं ते करा, पण नामाशिवाय उद्धार नाही. विठोबा रखुमाये टाळी वाजवा, टाळी वाजवा.
ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत जगद्गुरु तुकाराम निवृत्तीनाथ महाराज ओबार कुमाई ओबार कुमाई जय जय ओबार कुमाई म्हणून नामापेक्षा मोठं साधन या जगामध्ये कोणतरी आत्मतत्व धरी तोची एक. आणि त्याचा फायदा काय? कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरिनाम जपता घडे. 1 कोटी यज्ञ केलेलं पुण्य, एक हरिनाम जर घेतलं, एक नाम जप जर केला तर आपल्याला माहिती आहे महेंद्र राजाची कथा पुराणातली. त्या राजाला पुत्र संतती नव्हती आणि तो गेला आणि तो म्हणायला लागला त्या महाराज मला पुत्र संतती नाही, मला काहीतरी आशीर्वाद द्या. त्यांनी सांगितलं बा तू काय कर, तुझ्या जीवनामध्ये 12 यज्ञ कर. म्हटले किती यज्ञ कर? 12 यज्ञ कर आणि ते 12 यज्ञ केल्यानंतर तुला पुत्र प्राप्ती होईल असं म्हणल्यावर आता राजा यज्ञाच्या तयारीला गेला लागला. आता राजाला यज्ञ करणं काय अवघड आहे, पुढाऱ्याला सप्ताह करणं काय अवघड आहे? काहीच अवघड नाही, पैसा असतो जवळ आणि जी करणार लोक असतात काही करू शकतात. एका दिवसात पुढारी नियोजन करू शकतो, धन आहे ना. हा भाव तसाच राजा आहे, सगळं वर्णन. पण आमंत्रण द्यायला साधूकडे गेला. एका साधूकडे बाबाजी काय म्हटले, माझ्याकडे यज्ञ आहे, तुम्हाला यावं लागेल. किती यज्ञ करायचे तुला? 12 यज्ञ. अरे कोटी यज्ञाचं पुण्य मी तुला देतो. कशाला बेजार होतोस अशा काळामध्ये? मग कसं होईल? त्यानं सांगितलं काही करू नको, ज्या महापुरुषांनी तुला हे सांगितलंय त्या महापुरुषाकडे जाताना तू आता पावला पावलाला राम 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 म्हणत जा म्हटले. आणि तिथं जाऊन त्याला विचार किती यज्ञ झाले ते म्हणलं असं राम 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 म्हणून कुठे यज्ञ होतेत का? त्यासाठी डोळे लावून बसावं लागते, अमुक तमुक असं हे तूप हे जाळावं लागतं, ब्राह्मण बोलवावे लागतात. त्यांनी सांगितलं हे बघ मला काही कळत नाही पण विश्वास ठेवून जा. बरं ठीक आहे बाबाजी म्हटलं आणि पावला पावलाला राम 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 म्हणत त्या ज्यांनी सांगितलं होतं ना 12 यज्ञ कर त्यांच्याकडे गेला. आणि त्या बाबाजी आता बघा बरं माझे किती यज्ञ झाले. ते म्हणलं अरे तुला मी कालच सांगितलं तू आज म्हणायला लागला अशी कसे काय तुझे 12 यज्ञ झाले? नाही माझं खातं तपासून बघा म्हणला वरी किती पुण्य गोळा झालंय ते. आणि पाहिल्याबरोबर मग त्यांनी पाहिलं अरे तुझ्या खात्यावर तर करोडो यज्ञाचं पुण्य गोळा झालेलं आहे. एका रात्रीत काय केलंस? त्यानं सांगितलं काही केलं नाही, नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पावली म्हणून कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरिनाम. फक्त एवढंच आहे, नित्य नेम पाहिजे. सणावारापुरतं कीर्तनापुरतं भजन करून चालत नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य भजन पाहिजे, नित्य साधना पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही महाराज. आपल्याला ज्या नित्यानंद जो आहे जो प्राप्त करायचा आहे नित्य साधना करा. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण सतत कृष्ण मूर्ती सावळी. सतत कृष्ण मूर्ती सावळी. सतत कृष्ण मूर्ती सावळी. सतत कृष्ण मूर्ती सावळी. खेळे हृदय कमळी. खेळे हृदय कमळी. हृदय कमळी. खेळे हृदय कमळी. शांती क्षमा तया जवळी. शांती क्षमा तया जवळी. शांती क्षमा तया जवळी. शांती क्षमा तया जवळी. जीवे भावे अनुसरल्या. जीवे भावे अनुसरल्या. जीवे भावे
आले हरीचे विनट आले हरीचे विनट आले हरीचे विनट आले आले हरीचे विनट आले महाराज सतत पाहिजे सततम कीर्तयंतो मा सातत्य महत्वाचं आहे. नामदेव बाबा साधना करत असताना जर सातत्य नसेल तर त्याला साधना कसं म्हणता येत नाही त्याला साधना. जे नित्य आहे त्याचं नाव साधना आहे. कुठंतरी 8 दिवसाला 15 दिवसाला एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणतो, कीर्तनापुरतं भजन करतो, गाडीत बसलं की सिनेमाचे गाणे पाहतो. मग काही साधना होते का? कीर्तनामध्ये सुद्धा काही वेळेला आपण असं पाहतो की समोर बसलेले श्रोते विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत, काही भजन करत नाहीत. मग ही साधना होते का? अहो भजन ऐकू आलं की टाळी आणि आपलं मुख जागं झालं पाहिजे. साधना नित्य करा म्हणून महाराज म्हणतात नित्य ज्याचा नेम. आणि मग एक हरिनाम जपता घडी, एक हरिनाम नुसता जप करा. आता जप कसा करा? आजपा जपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार असे. जप म्हणजे काया वाचा मना सर्व इंद्रिय एकत्र होऊन केली जाणारी साधना, त्याचं नाव आहे जप. नाही तर आपलं लक्ष कुत्र्यावरून इकडं माळीचे मणी ओढायला म्हणले, इकडं राम 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 म्हणतो आणि लक्ष कुठे आहे? कुत्र्यावर. अहो म्हणले काय पाहिलं? पण नाही आमच्या बायकोनी सांगितले कुत्रं घरात शिरू देऊ नका म्हणून पाहिलं. म्हटलं कुत्र्याकडे देवपूजा चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ अशी अवस्था वाजे. काया वाचा मनानं सर्व इंद्रियानं भगवंताचं नाम घेणं याला जप असं म्हणतात. आणि जप करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय जर काय असेल, आपल्याला त्या साधनापर्यंत घेऊन न जाऊ देणारा एकच शत्रू आहे, त्याचं नाव आहे संशय. संशय माणसाला मोठा होऊ देत नाही. संशय मोठेपणा मिळून महाराज संशया हुनी थोर आणि का पापणा ही घोर विनाशाची वाघूर प्राणियाशी असे बघाय. संशय घातक आहे म्हणून संशय सोडून दिला पाहिजे. हे होईल का असं केल्याने काय असं काही मानायचंच नाही. संताची पायी हा माझा झडझडोनी वाहिला निघन ये भक्तीची वाटेला जेने पावशी अव्यंग निज धाम माझे. अशी भूमिका अंतकरणामध्ये ठेवली पाहिजे की काही झालं तरी. म्हणून महाराज म्हणतात एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एक जनार्दनी न घ्यावा संशय, एका 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 जनार्दनी न घ्यावा संशय. निश्चयसी होय हरि रूप, निश्चयसी होय हरि रूप, निश्चयसी होय, निश्चयसी होय हरि रूप,
शाबाश. हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज आणि महाराज सांगतात एका जनार्दनी न घ्यावा संशय, संशय घेऊ नका. निश्चयसी होय हरिरूप. तुम्ही नाम साधना करा. एके दिवशी असं होईल की तुका म्हणे आळी झाली भिंगुरडी सगळी. गोविंद गोविंद म्हणा लागल्या मग गोविंद ते काया भेद नाही देवा त्या किंवा काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जय कंठी असो. आज इथे सेवा करण्याचा योग आलेला आहे. सर्व संत मंडळी गोळा झालेली वर्ष श्राद्धाची सेवा आहे. हरिभक्तीपरायण तुकाराम बुवा, वाजे, नामदेव बुवा, जीव घाले महाराज आणि सर्व संत मंडळी इथं जमलेली, ज्ञात अज्ञात परिचित सर्व महात्म्य मंडळी, पुन्हा डगूजी महाराज, बापूजी महाराज, ही सर्व संत मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांना नमस्कार करतो. सर्व श्रोतृवर्ग, मातृशक्ती, पितृवर्ग, आमचे खंडू काका वगैरे सर्व मंडळी, मामा आहेत सर्व, आमचे दिलीपराव गोरपडे यांनी सांगितलं. म्हटले नाना असा असा कार्यक्रम 2-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. म्हटलं ठीक आहे येतो. पण आज या सुयोग आला. तुकारामबाची रात्री सेवा झाली. या घराण्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. सर्व त्यांच्या परिवारातली मंडळी आहेत. पण आज इथे सेवा करत असताना
तुम्हा सर्व वैष्णवांच्या समोर बसून थोडा वेळी भगवत साधना करण्याचा योग आला. धन्य मी मानिना आपुले संचित. सुंदर गायक, सुंदर वादक, संशिष्टीम सुंदर आणि हे बाळगोपाळ मंडळी, वारकरी संप्रदायाची भविष्यातली मोठी माणसंही इथं उपस्थित आहेत. सर्वांना नमस्कार करतो. काही चुकीउकी झाली क्षमा करा. योग्य आहे ती महापुरुषाची कृपा मानून गोड करून घ्या. वाणीला विराम. एकदा तुकोबारायचं भजन करा. माझं कीर्तन संपलं. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल बोलिले कुरे वेडी वाकुडे उत्तरे क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध कामणी गणेश्वरा राखा पाया पैठरा क्षमापराध महाराज तुम्ही धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन निवृत्ती नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी